छत्रपती संभाजीनगरमध्ये आदिवासी बांधवांचा भव्य असा मोर्चा या ठिकाणी दाखल झालेला आहे. भली मोठी संख्या, हजारोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी आदिवासी बांधव सहभागी झालेले आहेत. कोळी महादेव आणि कोळी मल्हार जात प्रमाणपत्रासाठी हे ठिय्या आंदोलन आपण पाहतो. या ठिकाणी भली मोठी संख्या आदिवासी बांधवांची पाहायला मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून या ठिकाणी प्रमाणपत्रासाठी अडवणूक केली जाते आणि कुठंतरी वंचित ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो वारंवार केला जातो, असा आरोप जो आहे तो या ठिकाणी समाजानं केलेला आहे. आणि मराठवाड्यातील कोळी महादेव आणि त्यासोबतच कोळी मल्हार समाज जो आहे तो या ठिकाणी एकत्रित आलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठी हा एकत्रित एल्गार जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतोय. हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असतील किंवा त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जननायक बिरसा मुंडा यांचे भले मोठे फोटो आहेत. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं तर दूरपर्यंत नागरिकांची या ठिकाणी भली मोठी संख्या दिसतीये. तर दुसरीकडे या ठिकाणी आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी अडवलेलं आहे. आणि सह आयुक्त तथा उपाध्यक्ष आदिवासी समाज कल्याण जे आहे ते या ठिकाणी भली मोठी गर्दी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय. काही बांधव आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूयात काय तुमची भावना आहे. मोठी संख्या आंदोलकांची तुम्ही या ठिकाणी आपण ते पाहतोय, काय मागणी आहे? खर तर 2011 पासून ही जी कमिटी आहे, 2011 पासून त्यांनी एक सुद्धा जात वैधता प्रमाणपत्र दिलं नाहीत. आणि 2011 पासून तर आजपर्यंत हजारो वेळेस मोठे मोठे मोर्चे, हजारो वेळेस रस्ता रोको केलेत. परंतु सगळं शांततेच्या मार्गाने करत असताना सुद्धा शासनाने आजपर्यंत आमच्याकडे ढुकून सुद्धा बघितलं नाहीत. आणि खरं तर शासनाला एक सांगायचं आहे, खरं म्हणजे तर मी सीएम साहेबांना एक विनंती करतो की साहेब, आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आयतं दिलेले आहेत. आम्हाला बाबासाहेबांना दिल्यानंतर सुद्धा आम्हाला अशी अडचण येत असेल तर मग आमच्या लेकरा बाळांनी काय करावं? आमचे मोठे मोठे अधिकारी होतात, जातीचं सर्टिफिकेट राहतं, पण जातीचं सर्टिफिकेट असल्यानंतर त्याला व्हॅलिड होत नाही. ते शासन व्हॅलिड मागतात. आणि वेळोवेळी शासन जर आमच्यावर असं दुर्लक्ष करत असेल तर मग इथं कुठेतरी आम्ही उद्रेक घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि होणारे काय परिणाम असेल आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहेत. आता हा भला मोठा जैन समुदाय या ठिकाणी आलेला आहे. प्रमुख मागणी काय आहे तुमची आता? प्रमुख मागणी अशी आमची की आमचा जो इकडचा अजिंठा डोंगर रांगा ज्या आहेत प्रामुख्यानं, बरोबर आहे, आणि पूर्ण मराठवाडा, तर याच्यामध्ये कोळी महादेव आणि कोळी मल्हार ही संख्या भरपूर आहे. 2011 पूर्वी 2011 पूर्वी समिती व्हॅलिडिटी देत होती. 2011 पासून समितीने व्हॅलिडिटी बंद केलेली आहे. पण 2011 पासून हायकोर्टामधून व्हॅलिडिटी भेटती. आणि विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये नोंदी कोळीचे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा नोंदी कोळीचे. मग पश्चिम महाराष्ट्रामधला जो कोळी आहे त्याला कोळी महादेवाचा आणि कोळी मल्हारचं सर्टिफिकेट व्हॅलिडिटी भेटती. मग मराठवाड्याच्या लोकांसाठी का नाही तो निकष? मराठवाड्यासाठी वेगळा रूल लावतात आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा रूल लावतात. आजही जर सर्वे केला अजिंठा डोंगर पट्टा त्या पर्वतरांगांचा, तर तिथं झोपडपट्टीमध्ये, डोंगरामध्ये, जंगलामध्ये राहणारे आदिवासी सापडतात. आजही आम्ही त्याच्यातलेच आहे. आमच्यामध्ये थोडं परिवर्तन झालं, शहरात आलो म्हणून थोडं परिवर्तन झालं. हा परिवर्तनाचा निकष समिती लावते की या लोकांमध्ये परिवर्तन झालं, या आदिवासींनी, असं नाही होऊ शकणार ना. आमच्या पूर्वजांचं संशोधन करा. आजही संशोधन सरकारने केलं पाहिजे, समितीने केलं पाहिजे. फील्डवर येऊन, फील्डवर समिती संशोधन करत नाही. समितीचा फंडा आहे, गावात यायचं, गावामध्ये कागदपत्र आणायचे, शाळेचा रेकॉर्ड चेक करायचं आणि तिथं काहीतरी रिपोर्ट म्हणून समितीला सादर करायचा. खरं संशोधन हे फील्डवर जाऊन झालं पाहिजे की आमचे लोक फील्डवर जाऊन समितीनं तपासणी करायला पाहिजे. तुमची काय भावना आहे? सर, सकल महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये आमच्या सर्व आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी बांधवांची एवढीच मागणी आहे की बाबा कोळी 1950 पूर्वीच्या कोळी नोंदीवरूनच जात प्रमाणपत्र द्या. आणि जात प्रमाणपत्र दिल्यानंतर तुम्ही योग्य ती तपासून आम्हाला एकदम आपल्या संविधानाच्या मार्गाने आम्हाला व्हॅलिडिटी देऊन टाकावी त्यांनी. म्हणजे वैध प्रमाणपत्रासाठी मागणी केली जाते. आता भला मोठा जनसागर आहे, त्यांची मागणी काय आता नेमकं? सध्या तर असं आहे की आमचे जे सर्टिफिकेट प्रलंबित ही फायली आहेत त्या तात्काळ देण्यात याव्या, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आपण पाहतो या ठिकाणी भला मोठा जनसमुदाय जो आहे तो एकत्रित आलेला आहे. त्यांची मागणी सर्वात महत्वाची म्हणजे कुठेतरी वैध प्रमाणपत्रासंदर्भामध्येच या ठिकाणी आक्रोश त्यांचा पाहायला मिळतो. काय भावना? आमचा स्पष्ट मुद्दा आहे. या समितीवर आमचा आरोप आहे की यांनी निकाल दिल्यानंतर जात पडताळणी समिती याच्यासाठी स्थापन केलेली आहेत की आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळालं पाहिजे.
आमच्या भागातील अजिंठा डोंगरपट्ट्यातील महादेव कोळी असेल किंवा मल्हार कोळी असेल यांच्या एखाद्या अर्जदाराला जर का जातवेत्ता प्रमाणपत्र मिळाले तर त्याच्या मुलाला जर जातवेत्ता प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर ही समिती इनव्हॅलिड करते, परत हायकोर्टामध्ये पाठवते. नंतर निकाल आणल्यानंतर हीच समिती आम्हाला जातवेत्ता प्रमाणपत्र देते. या जात त्रासाला कंटाळून आम्ही आज मोठ्या जनसंख्येने इथं या समितीला तालाठोक आंदोलन हे करण्यासाठी आलो आहेत. आणि यानंतर जर का या समिती जर का सुलभ पद्धतीने आम्हाला जातवेत्ता प्रमाणपत्र देत नसेल तर आम्ही याच्याही पेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन हे मोठं मंत्रालयावर नेणार आहोत. आणि यानंतर आमच्या आदिवासी भागातल्या ज्या काही आमच्या विषारी ज्या वस्तू असतील, ज्या काही आम्ही विंचू असतील, साप असतील किंवा आगेमोळ असतील, ज्या ज्या आमच्या जीवन घडण्याच्या ज्याच्यावर आम्ही उदरनिर्वाह करतो, जसं की आगेमोळ असतील, साधे मोळ असतील, आम्ही ते उडून वगैरे आमचा उदरनिर्वाह पोटाच्या जीवनमानाच्या ज्या गरजा आहेत, आर्थिक ज्या आमच्या कमजोरी आहेत ती त्याच्यावर आम्ही जीवन जगतो. त्या गोष्टी ज्या आहेत आम्ही एकत्र करून या आदिवासी विभागामध्ये आणून सोडण्याचं काम हे करणार आहोत. काय भावना? थोडक्यात सांगा. कमिटीमध्ये वडिलाचं व्हॅलिड झाल्यानंतर मुलाला देत नाहीत. वडिलाचं झाल्यानंतर मुलाला द्यायलाच पाहिजेत. म्हणजे भावाला दिला जाते व्हॅलिटी आणि दुसऱ्या भावाला देत नाहीत. म्हणजे यांची कोणती रीत आहे? आणि मराठवाडा हा हैदराबादमध्ये होता. ते हैदराबादच्या गॅजेटमध्ये कोळी नोंदीवर सर्टिफिकेट द्या अशी नोंद आहे मराठवाड्यामध्ये. कोळी नोंदीवर आणि ब्रिटिश सरकारच्या ह्याच्यामध्ये 1851 मध्ये उपजात न टाकता फक्त कोळी जातीचा उल्लेख करण्याचे आदेश शासनाचेच असून तशा काय आमच्या जुन्या लोकांनी कोळी नोंदी केलेल्या आहेत. त्या कोळी नोंदीवर हे सध्या प्रमाणपत्र देण्याचं टाळीत आहेत. 2011 पासून आज 26 पर्यंत आमच्या लेकरांचे बेहाल होत आहेत. जर असे हाल झाले तर आम्हाला वाल्मिक ऋषीच्या, आता वाल्मिक ऋषी आहे त्याच्याप्रमाणे नंतर आम्हाला वाल्मिक कोळी व्हावं लागेल व हातात हत्यार घेऊन भांडावं लागेल. आम्ही आता त्या वाल्मिक ऋषीच्या ह्याच्यावर ऋषीच्या नावावर चालतो, पुन्हा वाल्मिक कोळी म्हणून वागू देऊ नये एवढी विनंती आहे. बरं, आपण पाहतो या ठिकाणी भला मोठा जनसागर जो आहे, जनसमुदाय आहे जो तो एकत्रित आलेला आहे. सर्वात महत्वाची मागणी त्यांची की प्रमाणपत्रा संदर्भामध्ये आहे. जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात यावं. मात्र कुठेतरी आमच्यावर अन्याय केला जातोय त्या ठिकाणी. मग ते अधिकारी देखील अन्याय करतात आणि त्यासोबतच आमच्यावर कुठेतरी जाणीवपूर्वक अन्याय केला जातो. त्यामुळे मंत्रालयावर आंदोलन करू असा इशारा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलाय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये समाज एकत्रित जमलाय आणि सरकारच्या विरोधामध्ये, प्रशासनाच्या विरोधामध्ये रोष व्यक्त करतोय. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.